राम नारायण राम आजच्या समाजात बघितलं जातं की प्रत्येक घरातली माणसं कुंठा, तणाव आणि नैराश्याने त्रस्त आहेत। या सगळ्या गोष्टीमुळे माणूस आपला आनंद सामाजिक पातळीवर व्यक्त करू शकत नाही। या संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक जीव आनंदी राहू इच्छितो, संपन्न आणि समृद्ध व्हायचं स्वप्न पाहतो आणि असं जीवन मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो। पण जेव्हा हे प्रयत्न अपयशी ठरतात तेव्हा माणसाच्या मनात नैराश्य आणि कुंठा घर करून बसते। अशा लोकांचं समाजापासून हळूहळू तुटत जाणं सुरू होतं। ते आपल्या इच्छा आणि आनंद व्यक्त करत नाही। तिथे प्रश्न असा निर्माण होतो की अशा परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग काय? याचं उत्तर एकच आहे, साधना प्राप्त करणं। आणि साधना प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे राम नारायण राम ह्या नावाचा जप। राम नारायण राम नावाचा जप कसा करावा याचं उत्तर अतिशय सोपं आहे। या बीजमंत्राचा जप करण्यासाठी कुठल्याही विशेष आसनाची आवश्यकता नाही। तुम्ही तुमच्या रोजच्या कामांदरम्यानही हा जप करू शकता किंवा एखाद्या ठिकाणी शांत बसून मनातल्या मनात जप करू शकता किंवा सत्संगाच्या माध्यमातूनही राम नारायण राम नावाशी जोडला जाऊ शकता। आजकालची तरुण पिढी फारच असहनशील झाली आहे। अल्प वेळात आणि कमी मेहनतीत यश मिळावं अशी त्यांची अपेक्षा असते, पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा ते नैराश्याचा बळी ठरतात। म्हणून विशेषतः तरुण पिढीने राम नारायण राम नावाशी नक्कीच जोडलं पाहिजे। यामुळे त्यांच्या जीवनात संयम आणि सहनशीलता येईल। आजच्या काळात हे खूप गरजेचं आहे की आपण आपलं विवेक ओळखावा, कारण हेच विवेक आपल्याला सुख, शांतता आणि यशाकडे नेणारं मार्गदर्शन करतं। हेच विवेक आपल्या मनामध्ये विचार करण्याची आणि समजून घेण्याची अंतर्गत शक्ती विकसित करतं आणि हे विवेक राम नारायण राम नामजपामुळेच जन्माला येतं। जितका जास्त आपण या मंत्राचा जप करतो तितकं अंतर्मन जागृत होतं। म्हणून जर आजची तरुण पिढी राम नारायण रामशी जोडली गेली, या बीजमंत्राचा स्मरण करत राहिली, तर त्यांच्यातही अंतःप्रेरणा आणि विवेक विकसित होईल। प्रत्येक पालकाचं हे कर्तव्य आहे की लहानपणापासूनच ही शिकवण आपल्या मुलांना द्यावी। लहानपणापासूनच मुलांना राम नारायण राम नावाशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून वेळेत त्यांच्या विवेकाचा विकास होईल। प्रत्येक माणसाच्या शरीरात सुमारे 50,000 कोटी आत्म्यांचा वास असतो। आपण सर्वजण रोज 2-3 वेळा जेवतो आणि तृप्त होतो, पण कधी तुम्ही विचार केलाय का की आपल्यामध्ये असलेल्या ह्या कोट्यवधी आत्मा काय खातात? जर त्यांना अन्न मिळालं नाही तर त्या आतूनच मरू लागतात आणि शेवटी काय होतं, त्या आत्म्यांमधली शक्ती आणि ऊर्जा संपून जाते। त्यामुळे आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत होतो, आपलं मेंदू नीट काम करत नाही आणि मग आपला संपूर्ण जन्मच व्यर्थ जातो। अशी वेळ कधीही येऊ नये म्हणून लहानपणापासूनच राम नारायण राम नावाशी स्वतःला जोडणं आवश्यक आहे, जेणेकरून आपलं जीवन अर्थपूर्ण होईल। राम नारायण राम नावाची सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे जप सुरू करताना आपण त्यावर लक्ष देतो, पण काही काळानंतर हाच मंत्र आपल्याच्या श्वासोश्वासात मिसळून जातो। जसं आपण श्वास घेतो आणि त्याची जाणीवही होत नाही, तसंच हा बीजमंत्र प्रत्येक श्वासाबरोबर आपोआप जडतो। राम नारायण राम